घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नयवा बशी नयवा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 काय सांगाल दरवर्षीप्रमाणे यंदा स्वर्गीय हरिश्चंद्र आमगावकर फाउंडेशन मार्फत कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं काय सांगाल आपण? आमचे मित्र स्वर्गीय हरिश्चंद्र आमगावकर यांच्या माध्यमातून आगरी कोळी व मालवणी महोत्सव त्यांनी सुरुवात केलेला त्या महोत्सवाचे आज 23वे वर्ष आहे। तर इथे आज उद्घाटनाचा प्रसंगी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित राहून या महोत्सवाचे उद्घाटन केले आणि आम्ही महोत्सवासाठी पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। 30 वर्ष भी जो है स्वर्गीय हरिश्चंद्र आमगावकर फाउंडेशन द्वारा आयोजित आगरी कोली मालवणी महोत्सव जो कि पूरे हमारे शहर में सभी लोगों को इंतजार रहता है और बहुत ही सुंदर तरीके से सभी हमारे शिवसेना के पदाधिकारी हरिश्चंद्र आमगावकर फाउंडेशन के सभी लोग मिलके बहुत ही भव्य तरीके से बाला साहब ठाकरे मैदान में करते हैं। आज उसका उद्घाटन हमारे शिवसेना जिला प्रमुख श्री राजू भोई जी के शुभ से हुआ है। हम सब हमारे लोक लाडले मंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक जी के मार्गदर्शन में मीरा भाईंदर शहर बहुत ही उत्कृष्ट हमारे कल्चरल इवेंट को हम सब करते आते हैं और ये महोत्सव तो स्पेशल है। इसमें बहुत सारे परिवार के लोग यहाँ पे आते हैं, फैमिली के लोग आते हैं और अपने मनपसंद अलग अलग हाथों से बना हुआ घरेलू वस्तु को जो है परचेज करते हैं और अलग अलग दिन पे अलग अलग कल्चरल इवेंट होता है उसका वो सब आस्वाद लेते हैं। तो बहुत सुंदर आयोजन होता है और अगले 10 दिन तक जो है मीरा भाईंदर शहर के लोग पारिवारिक लोग यहाँ पे आते जाएंगे। बघा संस्कृती ही टिकली पाहिजे आणि हा वारसा पुढे घेऊन गेला पाहिजे असे मानणारे असे जपणारे आदरणीय परिवहन मंत्री आमचे लाडके आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय आणि अनेक वर्ष हा साजरा होत आला, यापुढेही होत राहील। आदरणीय कार्यसम्राट स्वर्गीय नगरसेवक आमचे हरिश्चंद्र आमगावकर साहेब यांच्या माध्यमातून एक छोटासा जत्रोत्सव एका मोठ्या वटवृक्षामध्ये त्यांनी स्थापन केला आणि तो वारसा पुढे घेऊन आज आमच्या आदरणीय ताई पूजाताई चाललेले आहेत। हा खरंच आमच्या सर्व भावांसाठी गर्वाचा भाग आहे। प्रामुख्याने हे व्यासपीठ कोकणातल्या लोकांचं जे रोजीरोटी आहे, कोकणातल्या लोकांची संस्कृती आहे, खाद्यपदार्थ आहेत, ज्या वस्तू आहे सुबक अशा यांचं एक बाजारपेठ मिळवून देण्याचं एक केंद्र आहे आणि हे केंद्र यांना मिळतं कोकणी माणसं जी मीरा भाईंदरमध्ये राहतात त्या पलीकडे जाऊन जी अमराठी व्यक्ती सुद्धा या उत्सवावरती प्रेम करतात हे सर्वजण या आदरणीय पूजाताईंच्या या उत्सवाची वाट पाहत असतात आणि आज तो दिवस येऊन घातलेला आहे। आदरणीय जिल्हा प्रमुख आमचे राजूजी भोईर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून या सुंदरशा मोठ्या उत्सवाची आज सुरुवात झालेली आहे। देवीचरणी प्रार्थना की 3 जानेवारी पासून 12 जानेवारी पर्यंत या मीरा भाईंदरच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी सर्व कोकणवासियांनी चाकरमान्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, या ठिकाणी यावं, सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांनी मेजवानी आजमावी, जेवावं, छान सुंदरसं वातावरण अनुभव घ्यावा आणि असंच हेच निमित्त असतं की आपल्या सर्वांना एकत्र यावं, कुटुंब एकत्र यावं। या पलीकडे दुग्धशर्करा योग कोणता म्हणावा, मी शिवसेनेच्या वतीने विधानसभा प्रमुख म्हणून आदरणीय पूजाताईंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या
कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो। सगळ्यांना जय महाराष्ट्र। माझे पती स्वर्गीय हरिश्चंद्र आमगावकर यांनी हा वारसाचा जत्रा महोत्सवचा चालू केला होता आणि तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। आमचे लाडके मंत्री परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांच्या प्रेरणेने हा मोठा उत्सव साजरा होत आहे। त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असतं आणि मोठ्या प्रमाणात इथे लोक आवर्जून येतात। या कार्यक्रमाची सातत्याने वाट पाहत असतात। आपली कोकणातली संस्कृती जपायचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि करत राहीन। सगळ्यांना आव्हान आहे माझ्या याच्यातून की सगळ्यांनी यावे, या कोकण महोत्सवचा सगळ्यांनी आनंद लुटावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप आनंद होतो। याही वर्ष त्यांची जी परंपरा आहेत आमगावकर साहेबांची आणि आपल्या कार्यसम्राट आमदार सरनाईक साहेबांच्या संकल्पनेतून हा आगरी कोळी मालवणी कोकण महोत्सव जो सुरू केलेला आहे त्याच मार्गदर्शनाखाली आपल्या आमगावकर ताई तो महोत्सव पुढे नेत आहेत आणि खूप आनंद होतो की सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी पहिलाच दिवस आहे तरी तुम्ही बघाल की बऱ्यापैकी लोकांची गर्दी आहे आणि हा सतत असाच 10 दिवस हा कोकण महोत्सव चांगल्या जोरात आणि सगळ्या लोकांसमवेत हा कोकण महोत्सव चांगल्या ह्याच्यामध्ये पार पडेल असं मी सगळ्या आणि आपल्या सगळ्या बांधवांना मीराबाईंदर वासियांना एक आवाहनही देते की सगळ्यांनी ह्या कोकण महोत्सवाचा उपभोग याच्यामध्ये स्वाद घ्यावा। वेगवेगळ्या खाद्यपदार्थ आहेत, वेगवेगळे मसाले आहेत, बाकी चांगल्या चांगल्या प्रकारचे ज्वेलरीचे स्टॉल आहेत, आईस्क्रीम आहे, सगळं काही आहे। तर तुम्ही जरूर या आणि याचा लाभ घ्या। खरं सांगायचं तर आज 3 जानेवारी सालाबादप्रमाणे यावर्षी कोकण महोत्सव 2025 जसं आम्ही हरिश्चंद्र आमगावकर साहेब असताना जो कार्यक्रम आम्ही बनवत साजरा करत आलोय त्या पद्धतीने यावर्षी आमचे सर्व हरिश्चंद्र आमगावकर साहेबांचे सर्व कार्यकर्ते आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक पूजाताई हरिश्चंद्र आमगावकर यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहून कोकण महोत्सव जसा दरवर्षी साजरा करतो त्या पद्धतीने आम्ही साजरा करत आहोत। आणि मीरा भाईंदरकरांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी कोकण महोत्सव कोकणी मालवणी लोकांचे जे खाद्य संस्कृती आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण 10 दिवस बाळासाहेब ठाकरे मैदानामध्ये यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र सर्वांना। इथे हरिश्चंद्र आमगावकर फाउंडेशन तर्फे गेली 23 वर्ष कोकण आगरी कोळी महोत्सव साजरी करण्यात येतो। सर्वांनी आवर्जून भेट द्या। महिलांसाठी आकर्षक बरेच स्टॉल वगैरे आहेत, मुलांसाठी गेम आहेत, हळदी कुंकू कार्यक्रम आहे। सर्वांनी आवर्जून भेट द्या। जय महाराष्ट्र।